नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2023मध्ये आपण तुम्हाला सांगितलेलं होतं की कमेंट करायची आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट केलेले आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चुकीच्या पद्धतीने कमेंट केलेले आहे, त्यामुळे आपल्याला खूप अडचण झाली. येत्या 2 दिवसापासनं आपण ते शॉर्ट आउट करत आहोत, पण ते करणे शक्य नाही होत आहे. पण ज्या ठळक मला समजलेले आहे की कमेंट किती आहे, नेमक्या कोणत्या कास्टचे आहे, कुठे फिमेल लिहिले आहे, कुठे मेल लिहिले आहे, कुठे काहीच लिहिलेलं नाही, कुठे मार्क लिहिले आहे, कुठे क्वेश्चन लिहिले आहे, काही कळत नाही आहे. ज्यांनी व्यवस्थित केलेले आहे त्यांचेच आपण कमेंट घेतलेले आहे आणि यावरून तुम्ही स्वतः अंदाज काढायचा आहे की नेमका तुमच्या जिल्ह्यामध्ये किती कट ऑफ जाणार आहे. तर बघा, सर्वप्रथम नाशिक जिल्ह्यासाठी आपण बघूया. तर बघा, एस टीसाठी 120 मार्क कमेंट केलेले आहे. आता ह्या विद्यार्थ्यांनी ना मेल लिहिलं, ना फिमेल लिहिलं, ना कोणत्या समांतर आरक्षणमध्ये येतं ते लिहिलं. चला असो, पुढे बघा. पुणे 150 मार्क. नाशिकमधलंच सांगतो आहे, दुसरा जिल्हा जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे, याच व्हिडिओमध्ये आपण जवळपास 3 ते 4 जिल्हे घेणार आहोत. तर पहा, पुणे 150 मार्क ओपनमध्ये, सॉरी पुणे म्हणतो आहे मी, ओपन 150 मार्क नाशिकसाठीच. ठीक आहे, कृपया माफ करा. एस टी फिमेल नाशिकसाठीच आहे. ठीक आहे, 150 मार्क. त्यानंतर एस टी मेल 126 मार्क. ठीक आहे, आपलं नाशिकच सुरू आहे. त्यानंतर बघा, नाशिकसाठीच 140 मार्क. हाऊस अँड लिनेन कीपरसाठी एस सी फिमेल ड्रायव्हरमध्ये फॉर्म भरलेला आहे महिला उमेदवारांनी. जवळपास यांचं होऊन जाईल. नाशिकमध्येच 92 मार्क आहे यांना. त्यानंतर ओ बी सी 140 गुण. त्यानंतर बघा 160 गुण आहेत ओ बी सी उमेदवाराला. आता मेल आहे की फिमेल आहे हे कळलेलं नाही आपल्याला, व्यवस्थित कमेंट केलेलं नसल्यामुळे. त्यानंतर बघा, एस टीसाठीच 128 मार्क. त्यानंतर बघा एस टीसाठी 158 मार्क. आणि त्यानंतर बघा एन टी डी 136 मार्क. त्यानंतर बघा ओ बी सी 148 मार्क आहे. तर बघा, नाशिक जिल्ह्याचे आपल्यापर्यंत एवढे स्पष्ट कमेंट आलेले आहे. जवळपास आपल्यापर्यंत एका व्हिडिओखाली 150 ते 200च्या जवळपास कमेंट आलेले आहे. त्यामधून जे आपल्याला समजलेले आहे तेच आपण उचललेले आहे. त्यानंतर बघा, कोल्हापूरसाठी व्ही जे ए मेलसाठी 122 मार्क. ग्रुप सी मध्ये कोल्हापूरमध्ये फिमेल एस सी आहे, एस टी 98 मार्क. त्यानंतर एस सी 158 मार्क. त्यानंतर एस सी मेल 156 मार्क. ओ बी सी 160 मार्क. कोल्हापूरसाठी सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा चेंज झाला की तुम्हाला सांगतो मी. त्यानंतर बघा, एस सी 112 मार्क. फार्मसीसाठी एस सी 114 मार्क. त्यानंतर एस सी 138 मार्क. त्यानंतर एस टी 144 मार्क. ठीक आहे, एस बी सी 98 मार्क. त्यानंतर बघा ओ बी सी 130 मार्क. पुढे बघा ओ बी सी 160 मार्क. त्यानंतर पुढे बघूया, पुढचा जो जिल्हा आहे तो आहे नागपूरसाठी. फार्मसी ऑफिसरसाठी ई डब्ल्यू एसमधून 102 मार्क आहे. एस सीमधून मेल 162 मार्क. ग्रुप डीसाठी 146 मार्क. त्यांनी ना मेल लिहिलं, ना फिमेल लिहिलं, ना काही लिहिलं. त्यानंतर ड्रायव्हरसाठी 142 मार्क. व्ही जे एसाठी 146 मार्क. त्यानंतर ओ बी सीसाठी 162 मार्क. त्यानंतर प्लंबरसाठी 78. आता हे मार्क आहे की क्वेश्चनची संख्या आहे हे क्लिअर लिहिलेलं नव्हतं त्यांनी. त्यानंतर बघा, मेलसाठी 150 मार्क लिहिले आहे त्यांनी. एस सी मधून 126 मार्क. एस सी मधूनच 142 गुण. त्यानंतर बघा, मेंटल हॉस्पिटल ओपन स्पोर्टमधून आहे हा विद्यार्थी. असे कमेंट खूप कमी आलेले आहे ज्यांनी क्लिअर लिहिलेले आहे 128. आणि प्लंबरसाठी आता क्वेश्चन आहे की मार्क आहे हे पण कळलेलं नाही आहे. पुढील जिल्हा बघूया. हा विद्यार्थी मित्रांनो, आपण आलेलो आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर. ठीक आहे,
यावर कशासाठी आलो आहे 2 मिनटं ऐकून घ्या. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. इथे जवळपास आपल्या चॅनलवर 4000च्या जवळपास विद्यार्थी झालेले आहेत. तर बघा इथे आपण पोल टाकलेला आहे. काय पोल टाकलेला आहे बघा. आरोग्य विभाग, एक मिनटं थोडं टच झालेलं आहे. हां, आरोग्य विभाग भरती गट ड. फक्त इथे EWS वाले कमेंट करतील किंवा पोल देतील. तर बघा 130 मार्क, 150 मार्क, 160 मार्क आणि 170 मार्क. ठीक आहे. हा आताच बनवला आहे पोल, त्यामुळे 31 जणांनी वोट केलेला आहे, आपण बघू शकता. त्यानंतर बघा पुढचा जो आहे EWS नागपूरसाठी, त्यानंतर EWS ओपनसाठी, त्यानंतर बघा EWS OBC पुण्यासाठी आणि SBC NT VGA गड्डासाठी पुणेसाठीच घेतला आहे आपण. त्यानंतर SC साठी गड्ड फक्त पुणे आणि EWS पुणे. अशा प्रकारे आपण पोल घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला काय करायचं आहे, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तिथे जायचं आहे आणि तिथून या टेलिग्राम चॅनलवर आपल्या जॉईन करायचा विद्यार्थी मित्रांनो. ज्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला पोलच्या माध्यमातून सुद्धा तुमची रँक कळणार आहे की तुमच्या पुढे किती विद्यार्थी आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यामुळे तुम्हाला सर्वात फास्टमध्ये अपडेटसुद्धा मिळणार आहे. जे पोलीस भरतीची तयारी करत असतील त्यांच्यासाठी तर आपण फ्रीमध्ये पेपरसुद्धा देत असतो विद्यार्थी मित्रांनो. कालच आपण विद्यार्थी मित्रांनो राज्य उत्पादन शुल्काचा पेपरसुद्धा दिलेला. दर संडेला आपण फ्रीमध्ये पोलीस भरतीचा पेपरसुद्धा फ्रीमध्ये देत असतो सराव. ठीक आहे. तर 1 रुपयासुद्धा खर्च करण्याची गरज नाही आहे. फक्त आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि सर्व फ्रीमध्ये घ्या. ज्या विद्यार्थ्यांना लिंक आणि हे पाहिजे असेल, ज्यांना डिस्क्रिप्शन बॉक्स समजत नसेल, त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये जॉईन म्हणून टाईप करायचं आहे, मी लिंक देऊन देईन. ठीक आहे. पुढील जिल्हा आहे ठाणे. गट ड साठी 134 मार्क महिला आहे. त्यानंतर प्लंबरसाठी कास्ट नाही लिहिली यांनी. प्लंबरसाठी SC मेल 76. काय आहे 76 क्वेश्चन आहे की मार्क आहे ते कळलेलं नाही आहे. M म्हणजे मार्क नाही आहे, मेल आहे. ठीक आहे. त्यानंतर सिव्हिल सर्जन EWS 146 गुण, ओपनसाठी 158 गुण, SBC साठी 158 गुण, 178 SC साठी. त्यानंतर बघा सिव्हिल सर्जन प्रकल्पग्रस्त विद्यार्थी आहे, 120 मार्क SC. त्यानंतर SC मधनंच 154 गुण आणि पुढे बघा MPW 178 गुण, SC 138 गुण. त्यानंतर हेल्थ इन्स्पेक्टरसाठी 154 गुण. त्यानंतर पुढे नागपूरसाठीच 102 मार्क आहे, EWS फार्मसी ऑफिसर आणि मेल 162 गुण SC साठी. त्यानंतर बघा पुढे पुणे, एक मिनटं, हां, पुणे OBC ड्रायव्हरसाठी 80 मार्क. त्यानंतर बघा SC साठी 146 मार्क, ST साठी मेल 98 मार्क. त्यानंतर NTC 106 मार्क मेल कॅन्डिडेट. त्यानंतर SC ड्रायव्हर 100 मार्क. स्किल साठी मेल 148 मार्क, EWS 130 मार्क, फिमेल SC 112, OBC मेल 152, त्यानंतर 140 मेल, बाकी काहीच नाही लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा OBC मेल 132, ST 108, मेल 164 मार्क. त्यानंतर OBC 106 मार्क, SC साठी 110 मार्क, PWD 144, EWS 134, हेल्थ सुपरवायझर 138 आणि ड्रायव्हरसाठी 108. पुढे बघूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण जवळपास 4 ते 5 जिल्हे बघितलेले आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कमेंट पण व्यवस्थित केलेलं नाही आहे. तर बघा आपण तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीनं कमेंट करायचे आहे या व्हिडिओच्या खाली, जेणेकरून आपल्याला सहजरित्या कट ऑफ काढायला इझिली होईल विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, उदाहरणार्थ तुम्ही पुणे जिल्ह्यासाठी कमेंट करताय, तर बघा ज्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला फर्स्ट टाइम ज्यांनी पहिली कमेंट केलेली आहे त्याच कमेंटवर क्लिक करून विद्यार्थी मित्रांनो खाली त्याच्या पुणेवाले सर्व त्याच्यामध्ये करेल कमेंट,
उदाहरणार्थ ठाणेमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि पहिली कमेंट जर आली असेल तर त्यामध्ये सर्व कमेंट करतील, आणि जर नाही आली असेल, पूर्ण चेक करायची आधी आली आहे की आणि नाही आली असेल, तेव्हा माहिती आहे काय, आपण नवीन कमेंट क्रिएट करायची आणि बाकी सर्वांनी त्याच्यावर कमेंट करायची आहे. ठीक आहे, रिकमेंट जसे करता तुम्ही, जशी चॅटिंग करता तसे एकावर एक कमेंट करायची आहे त्याच जिल्ह्यासाठी. नागपूरसाठी नागपूरवाले करतील, ठाण्यासाठी ठाणेवाले करतील, पुण्यासाठी पुणेवाले करतील, अकोलासाठी अकोलावाले करतील, कोल्हापूरसाठी कोल्हापूरवाले करतील. ठीक आहे, आणि कमेंट कसे करायचं आहे ते पण तुम्ही व्यवस्थित करत नाही. ते कमेंट बघा कशा करायचे आहे. तर बघा, सुरुवातीला मार्क लिहायची आहे, कास्ट लिहायची आहे. उदाहरण तुमची ओबीसी असेल तर ओबीसी लिहा, ओपन असेल तर ओपन लिहा, ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरले असेल तर ईडब्ल्यू एस लिहा. त्यानंतर पोस्ट नेम लिहिणं विसरू नका. ग्रुप सी असेल तर ग्रुप सी लिहा. तुम्ही जर फार्मसी ऑफिसरसाठी भरला असेल फार्मसी ऑफिसर लिहा, MPW साठी असेल MPW लिहा, क्लिअर पोस्ट लिहा. ठीक आहे, त्यानंतर ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे तो जिल्हा लिहा, आणि मेल फिमेल सुद्धा लिहित नाही तुम्ही, ते सुद्धा लिहा. ठीक आहे, एकतर मेल असेल तर मेल लिहा, फिमेल असेल तर फिमेल लिहा. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही कोणत्या समांतर आरक्षणमधून फॉर्म भरलेले आहे का, जसं स्पोर्ट झालं, भूकंपग्रस्त झालं, प्रकल्पग्रस्त झालं, किंवा अदर कोणत्या याच्यामधून अंशकालीन पदवीधर, त्यानंतर PWD मधून की भरलाय काय, ते क्लिअरली मेन्शन करा. त्याच्यामुळे आपल्याला सहजरित्या कमेंट तुमच्या बघता येईल आणि सहजरित्या शॉर्टलिस्ट करता येईल. आपल्याला पटकन आपल्याला कट ऑफ तुमच्यासाठी काढता येईल. खूप किचकट झालेला आहे, त्यामुळे आपण तुम्हाला परत कमेंट करायला लावतोय, आणि एकावर एक कमेंट करा. पुणेवाले पुण्याच्याच ठिकाणी करतील, ज्या विद्यार्थ्याने फर्स्ट टाइम केलेलं आहे त्यावरच करायचं. वेगवेगळ्या कमेंट करत बसू नका, त्याच्यामुळे आपल्याला शॉर्टलिस्ट करता येत नाही, शॉर्ट आउट करता येत नाही. ठीक आहे.